एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांकडील दागिने चोरीच्या घटना वारंवार घडतायत. दरम्यान एका प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कामिना चौगुले या सराईत चोरट्या महिलेला अटक केली. तिच्याकडून $5.25 लाख किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. बस स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 17 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मुदाळ तिट्टा इथं बस स्थानकात गर्दी होती. तासगाव तालुक्यातील कुमठे इथल्या 65 वर्षीय मंगल रघुनाथ माने या मुदाळ तिट्टा इथं बस स्थानकात थांबल्या होत्या. कोल्हापूरकडे जाणारी बस आल्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत एसटीमध्ये चढत असतानाच त्यांच्या पर्सची चोरी झाली. त्यामध्ये $3.25 तोळ्याचे दागिने, ₹500 आणि किल्ल्यांचा जुडगा होता. त्यानंतर मंगल माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद करून पोलिसांकडून तपास सुरू होता. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी बैठक घेऊन गुन्ह्यांची निर्गत करण्याविषयी अधिकाऱ्यांना बजावलं होतं. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रोहित मर्दान आणि विजय इंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक चोरटी महिला चोरीचे दागिने विकण्यासाठी हुपरीजवळील व्यंकटेश सहकारी सूत गिरणीजवळ येणार असल्याचं कळालं. त्या अनुषंगानं उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं तिथं सापळा लावून कामिनी चौगले या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्याकडून चोरीतील $3.25 तोळे वजनाचे $4,75,000 किमतीचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. अधिक चौकशीसाठी संबंधित महिलेला मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.